तर काल मी बांगडा फ्रायची रेसिपी पोस्ट केली आणि त्यासोबत होती फिकी डाळ। त्यावर मला एवढ्या कमेंट्स आल्या की ही डाळ वेगळीच का दिसते, यामध्ये तू हळद टाकली नाहीये का, ही इडलीची चटणी का वाटते, डाळ बघून तर मूड खराब झाला, अशा काय काय कमेंट्स होत्या। तर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते की फिकी डाळ ही मुगाच्या डाळीपासून बनते आणि मुगाची डाळ थोडीफार पिवळी असतेच। तर ही जी डाळ आहे ही आम्ही घरी बनवलेली आहे। माझी मम्मी गावाला शेतकऱ्यांकडून अख्खे मूग घेते आणि त्यांची स्वतः घरी डाळ बनवते जात्यावर, त्यामुळे हिचा तुम्हाला कलर एकदम पिवळा दिसणार नाही, कारण ही पॉलिश नाहीये आणि तुम्ही बघाल तर यामध्ये भरपूर साली पण दिसतील तुम्हाला। तर मग चला आता बघूया आपण ही डाळ कशी बनवतात। आणि मोस्ट ऑफ लोकांना माहीतच असेल, पण ज्यांना माहित नाहीये त्यांना आता मी सांगते। जेव्हा पण जेवण बनवायचा कंटाळा आला असेल किंवा पटकन काहीतरी बनवायचं असेल ना, तेव्हा ही डाळ बनते। डाळीसोबत याला फक्त 4 इन्ग्रेडियंट्स लागतात, ते म्हणजे भरपूर कांदा, मिरची, मीठ आणि तेल। हे सगळं भिजवलेल्या डाळीमध्ये टाकून मस्त चुरून घ्यायचं। आता चुरतात का हे मला पण माहित नाही, पण मम्मी चुरते म्हणून मी पण चुरते। मग पाणी टाकून टोप गॅसवर ठेवून द्यायचा आणि हो, यानंतर दुर्लक्ष करायचं नाही, कारण पटकन ही डाळ उतू जाते। डाळ तोपर्यंत शिजवायची जोपर्यंत प्रत्येक दाणा फुटत नाही आणि आपण टाकलेला कांदा पूर्ण मऊ होत नाही। आणि हो, जास्त तेल मसाले आणि तडका नाही, आणि नाव फिकी डाळ आहे म्हणून हिला अंडर एस्टिमेट करू नका। एकदा बनवून बघा, मग मला सांगा।